या कायद्यामध्ये ट्रान्सपोर्ट वर्कर्सनाही कव्हर केलेलं आहे. ट्रान्सपोर्ट वर्कर्सना गणवेश द्यायचा आहे. त्यांच्या कामाच्या जागी तसंच त्यांच्या जो शेवटचा स्टॉप असेल त्या जागी त्यांना विश्रांतीची जागा, त्यांना जेवणासाठी जागा आणि मुख्य म्हणजे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यायच्या अशी जबाबदारी आता सरकारने या ट्रान्सपोर्ट मालकांवरती टाकली आहे. त्यामुळे आता असं आहे की ट्रान्सपोर्ट कामगारांना सुद्धा वैद्यकीय सुविधा देणं हे कायद्याने बंधनकारक झालं आहे. कायद्याने दुसरं काय केलं आहे की सगळ्यांसाठी एक इन्स्पेक्शनची मशिनरी असते. इन्स्पेक्टर राज म्हणून कंपन्यांची पूर्वी खूप तक्रार असायची. आता गव्हर्नमेंटनी वेब बेस्ड इन्स्पेक्शन केलं आहे. त्यामुळे मग कुठला तरी गव्हर्नमेंटचा ऑफिसर आला आहे फॅक्टरीमध्ये आणि तो तुम्हाला सपोर्ट करण्याऐवजी ऑडिटच्या नजरेतनं तुमचे दोष काढतो आहे असं आता होणार नाही. परत पूर्वी कंत्राटदारांसाठी फॅक्टरीसाठी लायसन्सची मुदत 1 वर्ष होती, ती आता 5 वर्षे केली आहे. म्हणजे परत त्याच्यामध्ये आणखीन थोडंसं व्यवस्थापनांना स्वातंत्र्य मिळेल. तर सरकारने या अशा सोयी सवलती केल्यात सगळ्यांना जेवढं सांभाळून घेता येईल, पण त्याच वेळेला इंडस्ट्रीच्या तक्रारी कमी होतील अशा बेसिसवरती हे कायदे तयार केलेले आहेत. व्यवस्थापनाचा मुद्दा आला तर कामगार आणि व्यवस्थापन हे 2 विषय आहेत. असं म्हटलं जातं आहे की व्यवस्थापन धार्जिणे कायदे आहेत, तर याबद्दल थोडक्यात तुम्ही सांगा. इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड जे आहे ते व्यवस्थापन धार्जिणे आहे. कारण त्यातल्या तरतुदी जर तुम्ही बघितल्या 100च्या ऐवजी 300 कामगार, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट, लेबर कोड काढून टाकलं आहे, रेफरन्स काढून टाकलं आहे. मॅनेजमेंट आता युनियन्सना मान्यता देईल. मॅनेजमेंट निगोशिएटिंग कमिटीचं स्ट्रक्चर कसं आहे ते ठरवेल. 60 दिवसाच्या आत तुम्ही संप करायचा नाही. जी काही तुम्हाला संपाची नोटीस द्यायची आहे 14 दिवसाची, ती संप करण्याच्या आधीच्या 60 दिवसात द्यायची. त्याच्यातनं एक इंटरप्रिटेशन असं होतं की तुम्हाला नोटीस दिल्यानंतर 60 दिवस संप करता येणार नाही, पण ते कन्फ्युजिंग आहे. तसं ते बहुतेक नसावं. सरकार त्याचा खुलासा करेल. पण बाकीची तिन्ही जी कोड्स आहेत त्याच्यात कामगारांसाठी फार मोठं नुकसानकारक असं काही नाही आहे. पण इंडस्ट्रियल रिलेशन्स कोड जे आहे, ज्या मी तुम्हाला सुरुवातीच्या काही टर्म्स सांगितल्या, पगाराच्या व्याख्येतनं कामगारांचं नुकसान आहे, 100च्या ऐवजी 300 कामगार नुकसान आहे, फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट नुकसान आहे, मॅनेजमेंट मान्यता देणार युनियनला क्वेश्चन मार्क आहे. त्यामुळे ते कोड जे आहे ते थोड्या प्रमाणात मॅनेजमेंटकडे झुकलेलं आहे. बाकीची 3 कोड्स ठीक आहेत.